दीप JPR नेटवर्क या नूतन दालनाच्या भव्य उद्घाटनासाठी आपणास निमंत्रित करत आहोत। हा समारंभ गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता माननीय श्री रामदासभाई कदम माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत माननीय नामदार योगेशदादा रामदासभाई कदम राज्यमंत्री गृह महसूल ग्रामविकास पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे। तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपले नम्र विपिनदादा पाटणे आणि राजाभाई नादर। स्थळ मुकादम लँडमार्क बिल्डिंग नंबर 3 विंग A2 गाळा नंबर 11 मुक्काम पोस्ट तालुका खेड जिल्हा रत्नागिरी। मोबाईल नंबर 8983014999। नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भाजप खेड शहर कार्यकारिणी जाहीर, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान। वेळास गावातील व्याघ्रेश्वर धरणपात्रातील गाळ काढण्याचं काम लवकरच मार्गी लागणार। तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज पुरुषचे नेत्रदीपक यश। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान स्पर्धेत ग्रुप ग्रामपंचायत फणसू उर्फी सहभागी। आणि खेड शहर शिवसेना खेडच्या माऊलीचं ढोल ताशांच्या गजरात आगमन। आता पाहूया सविस्तर वृत्त। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी खेड शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। शहराध्यक्ष अनिकेतजी कानडे यांनी जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर केली। यावेळी शहर अध्यक्ष अनिकेत कानडे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष आबासाहेब जोशी, संजय बुटाला, ॲडव्होकेट मिलिंद जाडकर, शरद सोहनी, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शशांक सिंदकर, नितान शेठ तलाटी, मृत्युंजय मोडक, माधव जोशी, विजय बेंदरकर, संजय खेडेकर, विजय गुप्ता, राजू केळकर, जयंत बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टी खेड शहर कार्यालयात करण्यात आलं होतं। उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्य करण्याचं आवाहन करून शुभेच्छा दिल्या। गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी मंडणगड दौऱ्यावर असताना वेळास गावाला भेट दिली। या भेटीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी व्याघ्रेश्वर धरणपात्रातील गाळ काढण्याबाबत विनंती केली। ग्रामस्थांच्या या महत्त्वपूर्ण मागणीवर सकारात्मक तोडगा निघावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन हे काम लवकरच सुरू करण्याचं आश्वासन योगेशदादा कदम यांनी दिलं। या उपक्रमामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन शेतीसाठी पाण्याचा पुरवठा अधिक सक्षम होईल, तसेच गावकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा सुलभ होतील। या प्रसंगी तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर, महिला संघटक सौ अस्मिताताई केंद्रे, सचिव सिद्धेशजी देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य विधिताई वाणी, ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई चालदूरकर, उपसरपंच दादाजी गुरव, सरपंच सुनीलजी पाटील तसेच गावकरी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। करजी येथील तालिमी अंजुमन करजी तालुका खेड या संस्थेतर्फे सुरतू नब्बी या विषयावर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धा 3 गटांमध्ये झाल्या। प्राथमिक गट इयत्ता 1ली ते 5वी, उच्च प्राथमिक गट इयत्ता 6वी ते 8वी, तर माध्यमिक उच्च माध्यमिक गट इयत्ता 9वी ते 12वी अंदाजे 15 शाळांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला। या स्पर्धेत पुरुष येथील आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। प्राथमिक गटातून तस्नीम टेटवलकर हिने उत्तम सादरीकरण करून तृतीय क्रमांक पटकावला। उच्च प्राथमिक गटात मोहम्मद साले सुर्वे यांनी प्रभावी भाषण सादर करून तृतीय क्रमांक पटकावला। माध्यमिक गटात असद मसूरकर यांनी प्रभावी उदाहरणासहित विवेचन सादर करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे।
प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे शिक्षक मंजर नदवी सर यांचं परिश्रम आणि मार्गदर्शन आहे। त्यांच्या मेहनतीचं फलित विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशातून स्पष्टपणे उमटून आलं। या यशस्वी कामगिरीबद्दल शाळेचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, सीईओ, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका तसेच सर्व शिक्षक वर्ग, पालक आणि शिक्षणप्रेमींनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान स्पर्धेत दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत फणसू उर्फी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। अभियान यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच सौ रेखा खोपकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा, महिला सभा, वॉर्ड सभा, वाडी सभा आणि ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या सभांना ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। ग्रामसभेचे सचिव म्हणून फणसू मॉडेल स्कूलचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, संपर्क अधिकारी नामदेव फल्ले यांनी कामकाज पाहिलं। या सभेला उपसरपंच दिनेश खळे, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य केंद्र पर्यवेक्षिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड शहर शिवसेना सार्वजनिक नवरात्रोत्सव खेडच्या माऊलीचं आज मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आगमन झालं। यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच क्षेत्रपाल मित्रमंडळ नवरात्र उत्सव 2025 अंबामातेचं आगमन मिरवणुकीनं करण्यात आलं। अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ दिल्ली या महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अनिल सदरे यांची निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल त्रैमासिक सभेत त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं। यावेळी नामदेव शिंपी समाजाचे दीपक बागडे, प्रभाकर कोळेकर, प्रसाद पाडाळकर, सुनील सदरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील चिंचगड येथील एसएम फाउंडेशन एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एसएम इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी खेड तालुक्यातील आदर्श हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज करजी या शाळेमध्ये घेण्यात आलेल्या उर्दू भाषेत झालेल्या सीरत उन नबी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। या स्पर्धेमध्ये इयत्ता 1 ते 4 या गटामध्ये अबीर हमदुले याने प्रथम, इयत्ता 5वी ते 8वी गटामध्ये अदिबा चौगले हिने प्रथम आणि इयत्ता 9वी ते 12वी गटामध्ये जमिला चौगले हिने प्रथम क्रमांक पटकावलाय। संस्थेचे संस्थाचालक कय्यूम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव आणि शाळेच्या मुख्याध्यापिका
डॉक्टर सौ अंजुम नाडकर मॅडम यांनी स्पर्धेचे प्रथम मानकरी आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केलं. या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मंडणगड तालुक्यातील किल्लेवाडी गावातील ग्रामस्थांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. योगेशदादांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आणि विकासांची गती पाहता एकमताने किल्लेवाडी ग्रामस्थांनी शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतलाय. अध्यक्ष प्रमोदजी लोडत, उपाध्यक्ष नथुरामजी चोरगे, उपसरपंच अजयजी नाचरे, रणजितजी भोगस, जयेंद्रजी चोरगे, प्रभाकरजी तांबेडकर यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय. गावकऱ्यांचा हा विश्वास पक्षाला नवं बळ देणारा ठरला असून यामुळे मंडणगड तालुक्यातील विकासाचा वेग आणखीन वाढेल असा विश्वास यावेळी योगेशदादा कदम यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड शहरातील MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची इयत्ता 6वीची विद्यार्थिनी फातिमा खानने 20 सप्टेंबर 2025 रोजी अंजुमने तालीम कर्जे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिला जियाऊर खान सरांचं मार्गदर्शन लाभलं. संस्थाध्यक्ष ARD खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचं अभिनंदन केलंय. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे मंडणगडमध्ये नशामुक्ती अभियान राबवण्यात आलं. यावेळी खेड सेंटरच्या गीता बहेनजी आणि स्वरूपा बहेनजी यांनी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.